मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव. आता जर मार्केटमध्ये जर म्हटलं तर काही चना म्हणजेच आपला हरभरा, त्याचबरोबर तूर वगैरे, सोयाबीन, तीळ ह्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत. परंतु मार्केटमध्ये जो जुना माल आहे तोच आता सध्या उपलब्ध आहे. आता हे जे सोयाबीन तुम्ही बघू शकता की हे जुनं सोयाबीन आहे. त्याचबरोबर तूर ही जुनी तूर. भावाचं जर म्हटलं तर साधारणतः 6000 ते 6500 तुरीचे भाव आहेत. सोयाबीनचे एकदम कणकण वाढलेलं सोयाबीन असेल तर त्याचे कुठेतरी चांगले भाव आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ते पण 4000, 41, 42 याच्यावरती नाही आहे मित्रांनो. म्हणजे खरोखरच कठीण समस्या आहे. आता लिलाव चालू आहे तुरीचा आणि त्यामध्ये 6000, 61, 62, 63 जास्तीत जास्त चांगली तूर असेल तर 65पर्यंत आजच्या मार्केटमध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळते. तुरीची क्वालिटी जर म्हटली तर तुम्ही बघू शकता की लाल लाल भडक तूर आहे. चांगल्या क्वालिटीची तूर मार्केटमध्ये आहे, तरी पण भाव नाही आहेत. आता नाफेडला साधारणतः 8000 यावर्षीपासून भाव आहे. परंतु आपल्याला सर्व माहिती आहे की नाफेडचं कसा एकंदरीत विषय आहे, तर चाळण्या होतात, इतर गोष्टी होतात, त्यामुळे शेतकरी तिकडे नेण्याचं टाळतो. आता तुम्ही बघू शकता की ही पण तूर म्हणजे 2-3 गंज हे वेगवेगळे आहेत आणि चांगल्या पद्धतीने तूर असल्यावरही मार्केट रिवर्स आहे. म्हणजे याच्या आधी तर 6000पर्यंतच होतं, परंतु आता ह्या हप्त्यामध्ये 6500पर्यंत कुठंतरी मार्केट आहे. त्यानंतर जर तीळ म्हटलं तर तिळाचे भाव चांगले आहेत. 94, 95, 96पर्यंत तीळ आहेत. आता काही ठराविक गोष्टी आहेत त्या ज्या मार्केटमध्ये कमी येतात किंवा काय, त्यांचे भाव साधारणतः जास्त असतात. परंतु जर इतर गोष्टी म्हटल्या ज्या की तूर किंवा सोयाबीन, तर त्याचे मार्केट कुठंतरी अजून नाहीत. एकंदरीत असा कुठंतरी हा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे ओलं गच्च सोयाबीन आहे. पाहिलं तर सोन्यासारखं दिसायला आहे, परंतु विषय हाच आहे की ओल्या सोयाबीनला भाव नाही आहे. म्हणजे आता तरी सुरुवात असल्यामुळे साधारणतः 2400 ते 3000पर्यंत, परंतु 2200, 2100 असेच आता भाव राहणार आहेत, ते पण ओल्या सोयाबीनला. त्यामुळे तुम्ही पण म्हणजे वाढलेलं सोयाबीन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. सगळे धान्यसुद्धा वाढलेलेच आणा. सोयाबीन असो, तूर असो, मका असो, ज्वारी असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाढवून मार्केटमध्ये जर आणाल तर त्याचे कुठंतरी एक चांगले भाव मिळतील. यावर्षी जर बघितलं तर नाफेडने भाव वाढ केलेली आहे, परंतु मार्केटमध्ये ती दिसत नाही आहे कुठंतरी. म्हणजे फरक जर पाहिला तर साधारणतः 1-1.5-2 हजारापर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीत आपल्याला तो फरक पाहायला मिळतो. उडीद असो, मूग असो, तेच हाल आहे. चांगले एकंदरीत भाव अजून आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा सगळ्या गोष्टी ह्या पाहूनच मार्केटमध्ये तुमचा माल आणा. धने वगैरे आहेत जे आपले, तर एकंदरीत असा हा सगळा विषय आहे.